बालमित्रांनो, वेलकम back to our family of Success Science Academy. Maths Made Easy by Professor Karkhile AB. Let's solve numericals or the problems on exercise 5.1 based on set theory. It's algebra. Beta, from exercise 5.1 we have question number 3. If a is x such that 6x square plus x minus 15 is 0, b is this equation, c is this equation containing values of x, then find a union b union c and a intersection b intersection c. ऑल राईट. आता काय करू बेटा आपण यांना एकदा मांडू, हे सोडू इक्वेशन्स आणि सेट ए काय येतोय, सेट बी काय येतोय, सेट सी काय येतोय ते आपण पाहू. 6x² + x - 15 = 0. ठीक आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन जर सोडवायचं म्हटलं तर 6 × -15 गुणाकार किती होईल बेटा? -90. मला असे दोन नंबर्स पाहिजेत की ज्यांचा गुणाकार येतोय -90 आणि ऍडजस्टमेंट आली पाहिजे 1. ठीक आहे. सो 10 × 9 90 आणि फरक एक आहे. मला तो पॉझिटिव्ह पाहिजे. मग मोठ्या संख्येला पॉझिटिव्ह देतो, याला निगेटिव्ह जमलं. मग आता कोएफिशियंट ऑफ x² 1 नाहीये. सो मला मॅन्युअली कसं करावं लागेल बेटा? 6x² प्लस 10x मायनस 9x मायनस 15 = 0. ठीक आहे. चला, या दोघांमध्ये कोण कॉमन आहे? x तर आहे, परंतु 2 पण निघेल. सो 2x कॉमन निघाला, तर इंटू ब्रॅकेट काय होईल बेटा? 3x प्लस 2 पंचे 10. इथून -3 कॉमन निघेल. कंसात काय राहील बेटा? असं बॉक्स कर. ठीक आहे. -3 डिवाइड कर ना, काय होईल? 3x प्लस 5 = 0. आता 3x + 5 कॉमन निघेल पुन्हा दोघांमधून. येस ऑर नो बेटा? मग कंसात काय राहील? 2x - 3. ओके, आय होप यू आर एबल टू सॉल्व दिस. बरं, आता इथून काय होईल बेटा? 3x + 5 = 0 आणि 2x - 3 = 0. मग इथून x काय भेटेल बेटा? हा +5 पलीकडं -5 होईल, गुणिलेचा 3 भागिले होईल. आणि इथून x काय भेटलं बेटा? -3 पलीकडे +3 गुणिलेचा 2 भागिले. ह्या दोन व्हॅल्यू मला भेटतायत. इज दॅट ओके? मग बच्चा, जो सेट ए आहे, इफ यू डोंट माइंड, मी ह्या दोन व्हॅल्यू अशा घेऊ का? -5/3 आणि 3/2. -5/3 अँड 3/2. क्लिअर आहे? आपण ए सोडवला इन दिस वे. आता आपण बी ला सोडवू. ठीक आहे. सो जो बी सेट आहे त्याचं इक्वेशन काय बेटा? 2x² - 5x - 3 = 0. आता हे क्वाड्रॅटिक आपल्याला सोडवायचे. इथे x² ऑप्शन 2 आहे, कॉन्स्टंट -3 आहे. सो 2 × -3 इज -6. मला असे दोन नंबर्स पाहिजेत ज्यांचा गुणाकार -6 आहे आणि ऍडजस्टमेंट -5 आहे. मग आता कोण आहे बेटा? 3 × 2 = 6. येस ऑर नो? आता बघ, -3 - 2 केलं तर जमेल का? नाही जमणार, नाही जमणार. आय हॅव टू डू वन थिंग. 6 × 1 = 6. ओके, आता जमलं. -6 आणि +1 -5 आणि गुणाकार -6. ठीक आहे. चलो, मग आता 2x² - 6x प्लस x - 3 = 0. ह्या दोघांमध्ये आला 2x कॉमन. सो कंसात काय राहिलं बेटा? x - 3. ओके, प्लस इथं काहीच नाही म्हणजे 1 कॉमन घेऊ. ओके, आणि x - 3. आता कोण कॉमन निघतोय? x - 3 आहे की नाही दोघांमध्ये कॉमन? जर का हा कॉमन घेतला तर आता आत काय राहिलं बेटा? 2x + 1. आर यू एग्री? इज इक्वल टू 0. सो फ्रॉम हिअर x - 3 = 0 आणि इथून 2x + 1 = 0. सो बच्चा, इथून मला भेटतोय x = 3, इथून मला भेटतोय +1 -1 होईल, गुणिलेचा 2 भागिले. सो 3 - 1/2 हे सोल्युशन आले. सो
जो सेट बी आहे तो सेट बी काय होईल बेटा 3 आणि -1/2. ठीक आहे. आता आपण सी ला सोडू. सो बेटा सी चं इक्वेशन काय 2x² - x - 3 = 0. आता 2 × -3 वन्स अगेन गुणाकार आला पाहिजे -6, ऍडजस्टमेंट आली पाहिजे -1. चला 3 दुने 6, -1 साठी विल इट बी फाईन? यस सर. -3 × 2 -6 आणि हे -1 जमलं ना -3 + 2 -1. सो बच्चा 2x² - 3x + 2x - 3 = 0. ठीक आहे. या दोघांमध्ये ओनली x कॉमन. मग कंसात काय राहील बेटा 2x - 3. ह्या दोघांमध्ये ओनली 1 कॉमन 2x - 3 = 0. आता या दोघांमध्ये कोण आला कॉमन 2x - 3. ठीक आहे. बरं मग कंसात काय राहील बेटा x + 1 = 0. मग 2x - 3 = 0 आणि x + 1 = 0. मग इथनं x काय भेटेल बेटा -3 + 3 होईल, नंतर गुणिले 2 भागिले होईल. इथून x काय भेटेल बेटा -1. या दोन व्हॅल्यू आल्या. सो मी आता सी हा सेट लिहू शकतो. हे दोन एलिमेंट 3/2 आणि -1. ओके. क्लिअर आहे. स्क्रीनशॉट घ्या. काय म्हणतात बेटा फर्स्ट वन मध्ये फाइंड ए युनियन बी युनियन सी. ए युनियन बी युनियन सी. बेटा तिघांचं युनियन म्हणजे सगळे एलिमेंट घ्या, फक्त रिपीट होऊ देऊ नका. ठीक आहे ना. सगळे एलिमेंट्स घ्या, फक्त रिपीट होऊ देऊ नका. सगळ्यांचं एकत्रीकरण करा. -5/3 घेतला ओके सर. 3/2 घेतला येस सर. रिपीट होऊ देऊ नको फक्त. 3 घ्यायचा येस सर. -1/2 येस सर. 3/2 आहे ऑलरेडी. हे बघ रिपीट नको एकदाच घे. रिपीटेड एलिमेंट एकदाच घे. आणि -1 ओके सर. ठीक आहे ना. नंतर काय होतं सेकंड इंटरसेक्शन काढा. आता तिघांमध्ये कोणता एलिमेंट कॉमन आहे बेटा बघ ना ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. तिघांच्या मध्ये म्युच्युअली कॉमन कोण आहे बेटा मला दिसतोय 3/2 तिघांमध्ये कॉमन आहे. सो व्हॉट विल बी आन्सर बेटा 3/2. दॅट्स इट. झालं. घ्या स्क्रीनशॉट. What is question number 4 beta? If A, B, C are the sets for letters in the words college, marriage and luggage. ही तर तुमची लाईफ आहे. आता कॉलेज 4-5 वर्षांनी मॅरेज विथ लगेज संसार रिस्पेक्टिव्हली. सो बच्चा व्हेरीफाय दॅट A minus B union C is equal to A minus B intersection with A minus C. ठीक आहे. सो बेटा A मध्ये कॉलेज मधले लेटर्स आहे. मग एक काम करू बेटा ए सेट काय होईल सी ओ डबल एल आहे एकदाच एल घ्या. ओके यल बर छोटा ई यस सर. छोटा जी यस सर. परत याला रिपीट नको. झालं हा झाला सेट आहे. सेट बी काय होईल रे बेटा ज्यामध्ये मॅरेज मधले वर्ड्स आहेत. सो एक अल्फाबेट एम नंतर ए नंतर आर रिपीट नको घेऊ नंतर आय नंतर ए आलेला आहे ना ए परत रिपीट नको घेऊ. जी ओके सर. ई येस सर. बघ सगळे एकदाच घ्यायचे. चला सी सी सेट आहे ना काय सांगतो बेटा दे आर सेइंग लगेज. सो यल यू जी डबल ए पण एकदाच घेऊ. ए येस सर. जी नको घेतलाय आणि छोटा ई ओके सर. लिहिले 3 सेट. आता व्हेरीफाय करायचंय ए मायनस बी युनियन सी. सो बच्चा बी युनियन सी बी युनियन सी. चला बी आणि सी चं एकत्रीकरण करायचं. रिपीट कोणाला येऊ द्यायचं नाही. यम घेतला ओके सर. बर यमच्या नंतर ए ओके आर आय जी ई. ऐक बर का आपण बी मधले घेतले. आता फक्त खालचे घ्यायचे फक्त रिपीट व्हायला नको.
यल आहे का? नाहीये, घ्या घ्या. यू टिचिक 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 बिंदास घ्या. रिपीट होऊ द्यायचं नाही. जी घ्यायचं का नाही? नाही, कारण इथं आहे. ए आहे, ई आहे, बस संपलं एवढेच. ठीक आहे. क्लिअर आहे बेटा? सो बी युनियन सी काढलं. आता मी काय काढतो? ए मायनस बी युनियन सी. काय काढतो बेटा? ए मधून बी युनियन सी वजा करायचं. व्हेरी सिंपल. काय करायचं बेटा? हे बघ, हा बी युनियन सी आहे. ए मधून बी युनियन सी ला वजा करायचं. 5 मधून आपण 3 वजा करतो तर 2 उरतात का नाही? सिमिलरली हे बघ, हा सेट ए याच्यातनं याला वजा करायचं. राईट. हे एलिमेंट्स फक्त हे आले तर घ्यायचे नाही. आता सी आहे का चेक करा. नाहीये म्हणजे घ्या. डोंट वरी. पुन्हा रिपीट करतो. डोंट वरी. ओ आहे का बघ. नाहीये, घे. यल आहे का बघ. आहे ना, मग नको घेऊ. ई आहे का? येस सर. जी आहे का? येस सर. एवढेच घे. सो दिस इज ए मधून बी युनियन सी. ए मधून बी युनियन सी वाला कोणी सापडला, उडवायचा, म्हणजेच तो नाही घ्यायचा. कळलं? सो ए मध्ये दोघच असे की जे इथे नाहीये. कळलं? याला मी काय म्हणतो बेटा? फर्स्ट. आता ए मायनस बी काढू आपण. ए मायनस बी. आता बघ बरं का, ए मधले असे एलिमेंट्स जे फक्त बी मध्ये नको असे बघ बरं. ए मधले बी मध्ये सी चेक कर. नाहीये म्हणजे घ्या. ओला चेक कर. नाहीये म्हणजे घ्या. यल बिंदास घे ना. नाहीये ना. ई आहे, जी आहे, बस. ए मधून काय करायचं? बी वाले उडवायचे. व्हेरी सिंपल. आता ए मायनस सी काढू आपण. ए मायनस सी. आता काय करायचं? ए मधून सी वाले उडवायचे. चेक कर ना. ए वाला सी मध्ये आहे का? हा जो सी नाहीये म्हणजे घे. ओ चेक 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 घ्या, कारण की तो नाहीये सी मध्ये. यल सी मध्ये आहे ना. हे काय? ई आहे, जी आहे, बस. सी आणि ओ. क्लिअर आहे बेटा? आता ए मायनस बी आणि ए मायनस सी या दोघांचं काय पाहिजे? इंटरसेक्शन. ए मायनस बी चं इंटरसेक्शन पाहिजे ए मायनस सी सोबत. काय दोघांमध्ये कॉमन? सी आणि ओ. दोनच एलिमेंट्स. सी आणि ओ. दिस इज दी सेकंड. बेटा 1 आणि 2. येस. आले का नाही सेम? सो खाली लिहा फ्रॉम 1 and 2 दिस इज व्हेरीफाईड. ओके, असं मेन्शन करा खाली या स्क्रीनशॉट. सो बेटा क्वेश्चन नंबर 5 इज A is 1 2 3 4, B is 3 4 5 6, C is 4 5 6 7 8 आणि X is 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 पासून 10 पर्यंत सगळेजण. ठीक आहे. व्हेरीफाय द फॉलोइंग. सो बेटा फर्स्ट इज A युनियन B इंटरसेक्शन C इज A युनियन B इंटरसेक्शन A युनियन C. हे दोन डिस्ट्रीब्युटिव्ह आहेत बेटा. हे दोघं डी मॉर्गनचे लॉ आहेत. ओके. आणि हे दोन, हे असे 6 आपल्याला प्रूव्ह करायचे. बर, इथं A युनियन B, A युनियन C, A इंटरसेक्शन B हे सगळे काढून घेऊ का एकदा मी? ठीक आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी एकदा काढून घेतो. युनियन आणि इंटरसेक्शन म्युच्युअल. तर चला ए युनियन बी काढतो एकदा. बघ बेटा, ए युनियन बी. ए आणि बी चं एकत्रीकरण करायचं. ठीक आहे. बेटा युनियन करायचं. दोघांचं युनियन, रिक्षावाल्यांचं युनियन, टीचर्सचं युनियन, बरोबर का नाही? वर्कर्सचं युनियन. युनियन म्हणजे एकत्र करणे. आता दोघांना एकत्र करायचंय ए आणि बी ला. म्हणजे 1 2 3 4 घ्या. चला नंतर याच्यातले घ्या, फक्त रिपीट होऊ नको देऊ. 3 आणि 4 रिपीट होईल, रिपीट नको होऊ देऊ. 5 आणि 6 घे, झालं युनियन. आहे की नाही बेटा सोपं? हे झालं ए बी चं युनियन. झालं. तसं आपल्याला कोणाच लागणार आहे अजून? ए आणि सी चं. सो ए आणि सी चं. ए युनियन सी. ठीक आहे. दोघांना एकत्र कर ना. 1 2 3 4. फक्त हा 4 कॉमन आहे, तो एकदाच घ्यायचा इथं. नंतर 5 च्या पुढे घ्या. म्हणजेच 1 2 3 4. 4 रिपीट नको देऊ. नंतर 5 6 7 8. क्लिअर आहे बेटा? 5 6 7 8. हे झालं ए आणि सी चं युनियन. ठीक आहे. नंतर मला ए इंटरसेक्शन बी लागणार आहे. सो बेटा ए इंटरसेक्शन बी. आता ए आणि बी इंटरसेक्शन म्हणजे कॉमन.
कोण कॉमन आहे? 3 आणि 4 हे दोघंच कॉमन आहे. सो 3 आणि 4. बर, ए इंटरसेक्शन सी पण लागणार आहे. ए आणि सी मध्ये कोण कॉमन आहे बच्चा? बघ बरं, ए आणि सी मध्ये 1 2 3 4 इथं 4, ओनली 4. बघ ना, याचा 4 याचा 4 एवढंच तर कॉमन आहे. एकच इलिमेंट 4. क्लिअर आहे बच्चा? हे झालं. आता बी इंटरसेक्शन सी पण लागणार आहे. बी युनियन सी पण लागणार आहे. सो बी युनियन सी काढतो बेटा मी. बी युनियन सी. चला, बी आणि सी चं युनियन करा. बी आणि सी चं युनियन करा. एक सलग घ्या. 3 4 5 6 7 8 आहे की नाही? हे बघ ना, 3 4 5 6 बी चे घेतले, सी चे घ्यायला जातोय तर 4 5 6 कॉमन आहे. कॉमन वाले एकदाच घ्यायचे, घेतले. 7 आणि 8 हे झालं युनियन. आता बी सी चं इंटरसेक्शन आहे बेटा. बी इंटरसेक्शन सी. सांग बरं, बी आणि सी मध्ये कोण कॉमन आहे? बी आणि सी मध्ये 4 5 आणि 6 एवढेच 3 एलिमेंट कॉमन आहे. सो 4 5 झालं. आता पहिलं प्रूव्ह करू आपण ए चं युनियन विथ बी इंटरसेक्शन सी. ए चं युनियन विथ बी इंटरसेक्शन सी. आता बेटा ए बघ बर का, ए आणि बी इंटरसेक्शन सी या दोघांचं एकत्रीकरण. आता हा ए आणि हा बी इंटरसेक्शन सी या दोघांचं युनियन कर ना, मग काय होईल? हे 1 2 3 4 आणि 5 6. हे बघ, ए चे घेतले का? 1 2 3 4 यस सर. आता जो बी इंटरसेक्शन सी आहे ना बेटा, याच्यामध्ये 4 5 6 आहे, पण 4 ऑलरेडी आलेला आहे. मग आता फक्त पुढचे घे 5 6. झालं दोघांचं युनियन. आहे की नाही सोपं? झालं. याला मी काय म्हणतो बेटा? 1. दिस इज माय फर्स्ट. 1 इक्वल टू 2 करू ना. आता ए युनियन बी, हे बघा ए युनियन बी, ए युनियन सी, हा युनियन सी. या दोघांचं काय करायचं बेटा? इंटरसेक्शन. म्हणजे या दोघांमध्ये कॉमन कोण आहे? मग आता ए युनियन बी चं इंटरसेक्शन ए युनियन सी. ओके, दोघांमध्ये कॉमन कोण आहे बेटा? दोघांमध्ये कॉमन कोण आहे? 1 आहे का? येस सर. 2 3 4 5 6 6 एलिमेंट्स कॉमन आहे. 1 2 3 4 5 and 6 आहे का नाही? 1 इक्वल टू 2. सो खाली नो रूम मध्ये लिहा. लेफ्ट हँड साइड इज राईट हँड साइड व्हेरीफाईड. झालं? हे झालं फर्स्ट. आता सेकंड. सेकंड मध्ये काय बेटा? ए चं इंटरसेक्शन बी युनियन सी सोबत. ए इंटरसेक्शन बी युनियन सी. आता मला सांग, हा ए आणि बी युनियन सी कुठे आहे? हा, ह्या दोघांमध्ये ह्या दोघांचं काय करायचं बच्चा? युनियन. ठीक आहे, आता 1 2 3 4 तर घ्या, घेतला. आता बी युनियन सी. व्हेरी सॉरी, आपल्याला काय करायचं? इंटरसेक्शन. व्हेरी सॉरी. ए आणि बी युनियन सी दोघांमध्ये कॉमन घ्यायचं होतं. दोघांमध्ये कोण घ्यायचं बेटा? कॉमन. इंटरसेक्शन आहे ना. हा ए आणि हा बी युनियन सी. कोण कॉमन आहे बेटा? हे बघ ना, इथं 3 4 आहे, इथं 3 4 आहे. दोनच एलिमेंट कॉमन आहे, 3 आणि 4. झालं? बर, त्याच्यानंतर ए इंटरसेक्शन बी आपण हे काढून ठेवलं आधी ऑलरेडी. युनियन विथ ए इंटरसेक्शन सी. ए इंटरसेक्शन बी कुठे आहे? हा. ए इंटरसेक्शन सी कुठे आहे? ए इंटरसेक्शन सी बघा. दोघांमध्ये काय युनियन आहे बेटा? युनियन. या दोघांचं युनियन म्हणजे 3 आणि 4 आन्सर येईल. सो कॅन आय से once again 1 is equal to 2. Both are same. We have verified. क्लिअर बेटा? एकदा स्क्रीनशॉट घ्या. बेटा थर्ड आहे ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट. आता बघा, ए युनियन बी आपण काढून ठेवलेला आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे नीट आहे का? कॉम्प्लिमेंट काय असतो बेटा? कॉम्प्लिमेंट एखादा सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे तो सोडून बाकीचे सगळे. मग आता ए युनियन बी कोण आहे? हे बघ, हा. हा सोडून बाकीचे सगळे कोणामध्ये?
युनिव्हर्सल सेट एक्स किंवा यू मध्ये, तिथे एक्स दिलेला आहे आपल्याला, हा युनिव्हर्सल सेट आहे बेटा, हा बॉस सेट आहे, बॉस हा कोण आहे, युनिव्हर्सल बॉस. जसं क्रिकेटमध्ये युनिव्हर्सल बॉस क्रिस गेल, तसं हा आहे. याच्यामध्ये सगळे आहेत बेटा. आता ए युनियन बी कोण आहे, 1 2 3 4 5 6 कॉम्प्लिमेंट, म्हणजे ते सोडून कोण उरलं, 7 8 9 10 आहे की नाही, सिंपल 7 8 9 10 झालं. याला काय म्हणूया आपण, फर्स्ट. बर, मग आता ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट ह्या दोघांचं काय पाहिजे, इंटरसेक्शन. एकदा ए कॉम्प्लिमेंट करू आपण बेटा. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सोडून बाकीचे सगळे, ए मध्ये आहे 1 2 3 4 मग उरले कोण, 5 6 7 8 9 10 5 6 7 8 9 10. चला बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजेच बी सोडून सगळे, बी मध्ये 3 4 5 6 हे सोडून कोण उरलं, अगोदर 1 2 आहेत त्याच्या, 6च्या नंतर 7 8 9 10 आहे की नाही. आणि आपल्याला काय काढायचं बेटा, थर्ड मध्ये हे दोन तापले झाले. ओके, दिस इज गोइंग ऑन. ह्या दोघांचं इंटरसेक्शन, राईट, ह्या दोघांचं इंटरसेक्शन. सो बच्चा ए कॉम्प्लिमेंट च इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. ठीक आहे, ह्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, ठीक आहे, 7 8 9 10 आहे की नाही दोघांमध्ये कॉमन, 7 8 9 10 काय म्हणू याला, 2. अँड यू कॅन से फ्रॉम 1 and 2 दे आर इक्वल. या स्क्रीनशॉट. बेटा फोर्थ मध्ये काय करायचं आपल्याला, ए इंटरसेक्शन बी चा कॉम्प्लिमेंट. आपल्याकडे ए इंटरसेक्शन बी आहे, हा याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे 3 आणि 4 सोडून कोण आहेत, बघ ना, 3 आणि 4 सोडून कोण आहे, 1 2 5 6 7 8 9 10 1 2 5 6. याला काय म्हणू आपण, फर्स्ट. आता ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट युनियन, परत एकदा मी ए कॉम्प्लिमेंट लिहितो. ओके, ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए सोडून सगळे, 1 2 3 4 सोडून 5 6 7 8 9 10. बी कॉम्प्लिमेंट कोण आहे बेटा, बी सोडून सगळे, 3 4 5 6 सोडून म्हणजेच अगोदरचे 1 2, 6 नंतरचे 7 8 9 आणि 10. आता दोघांचं युनियन करा, ए कॉम्प्लिमेंटचं, ठीक आहे, दोघांचं युनियन, दोघांना एकत्रित कर ना, मग काय होईल, 1 2 1 2 पासून करू ना, 1 2 3 आहे का, 4 आहे का, नाहीये, 5 6 7 8 9 10 कारण खाली कॉपी आहे, 5 6 7 8 9 आणि 10 जमलं का नाही, बघ बरं बेटा, 1 आणि 2 आले का नाही सेम, येस सर, गॅस स्क्रीनशॉट. बेटा फिफ्थ मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचंय की ए हा ए इंटरसेक्शन बी आणि ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट या दोघांचं युनियन आहे. ठीक आहे, वेन डायग्रामने आपण ते तसंही केलं होतं. हे बघ बेटा, जो सेट ए असतो का नाही, ओके, समजा युनिव्हर्सल सेट एक्स, बेटा हा जो ए हा कोण आहे, एवढा पार्ट कोण आहे बेटा, एवढा पार्ट कोण आहे, हा ए आणि कोण, बीचा कॉम्प्लिमेंट आहे की नाही, आणि हा जो मी डार्कन केलाय हा वाला पार्ट कोण आहे बच्चा, ए इंटरसेक्शन बी. ह्या दोघांचं युनियन म्हणजेच आहे की नाही, येस ऑर नो बेटा, दॅट इज समथिंग वी हॅव टू प्रूफ. ठीक आहे, चल माझा नंबर 5 ए रेडी आपल्याकडे, ए बघ ना, 1 2 3 4. चला याला काय म्हणू मी, फर्स्ट. बर, ए इंटरसेक्शन बी रेडी आहे ना आपल्याकडे, ठीक आहे, ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, मला अगोदर बी कॉम्प्लिमेंट लागेल बेटा, बी कॉम्प्लिमेंट, बी मध्ये 3 4 5 6 आहे, सो 1 2. ओके, बर, बी कॉम्प्लिमेंट, ए चं इंटरसेक्शन पाहिजे बी कॉम्प्लिमेंट सोबत, ठीक आहे ना. या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, ए चं इंटरसेक्शन विथ बी कॉम्प्लिमेंट, काय होईल बेटा,
या दोघांमध्ये कोण कॉमन आहे? 1 2 हे दोघं आहेत. 3 4 याच्यामध्ये नाहीये आणि 7 8 9 10 त्याच्यामध्ये नाहीये, म्हणजे एवढं झालं. ठीक आहे. आता मला या दोघांचं युनियन पाहिजे. A इंटरसेक्शन B. सो कोणासोबत युनियन पाहिजे? याच्यासोबत A इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट सोबत. Where is A intersection B? हा. Where is A intersection B complement? हा 1 2. हे दोघांचं युनियन करा. सो इथं 3 4 आहे, इथं 1 2 आहे. सो कॅन आय राईट बच्चा 1 2 3 4 आणि याला मी म्हणतो 2. सो फ्रॉम 1 and 2 आहे का नाही इक्वल? येस ऑर नो बेटा? सो आय होप सिमिलरली तुम्हाला आता हे बी जमेल. ओके, हे होमवर्कला करा. ऑलराइट बेटा, क्वेश्चन नंबर 6 from the exercise is if A and B are the subsets of universal set X and number of X is 50, number of A is 35, number of B is 20, cardinality number चं सम आहे. बेटा, number of A complement intersection B complement is 5. तर फाइंड या चार गोष्टी फाइंड करायच्या. युनियन, इंटरसेक्शन, A complement intersection B चा नंबर आणि A intersection B चा कॉम्प्लिमेंट. ठीक आहे बेटा, एक डायग्राम ऑलवेज रिमेंबर. जर का युनिव्हर्सल सेट एक्स आहे, दिस इज ए अँड दिस इज बी. ठीक आहे, पेन डायग्रामची हेल्प घेऊन पटापट फॉर्म्युला लिहू शकता. आता माझ्याकडे नंबर ऑफ ए आहे, नंबर ऑफ बी आहे, बरं का. आता हे दिले त्यांनी नंबर ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. बेटा लक्ष दे, दिस सम इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथं लॉ लावा लागेल आपल्याला डी मॉर्गनचा. बघा आता, नंबर ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट 5 हे त्यांनीच दिलंय. आता आपल्याला डी मॉर्गनचा लॉ माहिती आहे. ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट असेल तर आपण त्याला इंटरसेक्शनच्या ऐवजी युनियन करून ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट लिहू शकतो. दॅट इज नंबर ऑफ, बघ, ए इंटरसेक्शनचं युनियन बी चा ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट इक्वल टू 5. कुठून लिहिलं बेटा मी? युझिंग डी मॉर्गन्स लॉ. कुठून केलं? बाय डी मॉर्गन लॉ. क्लिअर आहे? बर, हे आहे बेटा. एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट, बघा नीट लक्ष दे, एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट, समजा हा सेट आहे, ठीक आहे, मग सेट ए चा कॉम्प्लिमेंट काय होईल बेटा? अंडर युनिव्हर्सल सेट एक्स. बघ बर का, ए सोडून एव्हरीथिंग, ठीक आहे, ए सोडून बाकीचा पार्ट शेडेड हा एक कॉम्प्लिमेंट आहे. सो फ्रॉम हिअर इट इज व्हेरी ऑब्वियस की ए मधले एलिमेंटचा नंबर प्लस ए कॉम्प्लिमेंट एलिमेंटचा नंबर इज इक्वल टू एक्स मधले एलिमेंटचा नंबर. नंबर ऑफ ए अधिक नंबर ऑफ ए चा कॉम्प्लिमेंट मस्ट बी नंबर ऑफ एक्स. समजा ह्या युनिव्हर्सल सेट मध्ये 10 एलिमेंट्स आहे, ह्या ए मध्ये 2 एलिमेंट्स आहे, उरले किती? 8. एक्स मध्ये ह्या ए कॉम्प्लिमेंटचे किती आले? 8. म्हणजे ए चे 2, ए कॉम्प्लिमेंटचे 8, 2 आणि 8 किती झाले? 10. कळाला हा फॉर्म्युला? आता हा फॉर्म्युला मला इथे अप्लाय करायचा. मग जसं ए साठी तसंच मी ए च्या ऐवजी जर का ए युनियन बी लिहिला, ही कॉन्सेप्ट आपल्याला खूप वेळ वापरायची बेटा, नीट लक्ष दे. मी जर का असं बोललो की ए च्या ऐवजी नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू नंबर ऑफ एक्स, चालेल का नाही बेटा? यस. बघ ना, एखादा सेट अधिक त्याचा कॉम्प्लिमेंट चा जो नंबर आहे तेवढाच युनिव्हर्सल सेटचा नंबर आहे. एखाद्या सेटचा नंबर त्याच्या कॉम्प्लिमेंटचा नंबर म्हणजेच युनिव्हर्सल सेट मध्ये असलेल्या एलिमेंटचा नंबर. ठीक आहे, मग आता माझ्याकडे नंबर ऑफ ए युनियन बी चा कॉम्प्लिमेंट आहे विच इज 5. नंबर ऑफ एक्स हे काय त्यांनी दिलंय 50. मला काय भेटेल? नंबर ऑफ ए युनियन बी. सो बच्चा, नंबर ऑफ ए युनियन बी प्लस हे 5 आहे आणि इज इक्वल टू 50. सो नंबर ऑफ ए युनियन बी मला भेटला, 50 मधून 5 गेले 45. म्हणजे माझं पहिल्याचं काम झालं. मला पाहिजे इंटरसेक्शन बी. ठीक आहे, ही डायग्राम पुसू आता. तर बेटा, ए इंटरसेक्शन बी कसं निघेल? मला माझ्याकडे युनियन बी वाला फॉर्म्युला आहे. आय हॅव फॉर्म्युला.
तर नंबर ऑफ ऍक्च्युली युनियन साठी लिहिलं होतं आपण. हा पाठ करा. हा किती आहे बघ ना. दोघांचं युनियन म्हणजे काय? ए आणि बीचं युनियन म्हणजे काय? हा सगळा पार्ट ना बेटा, नाही का? यामध्ये काय करायचं? नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ बी ची ऍडिशन करायची. पण होईल काय? इंटरसेक्शन वाला पार्ट रिपीट होतो. दॅट्स वाय व्हॉट वी डू बेटा, वी सबट्रॅक्ट इंटरसेक्शन वन्स. आहे की नाही? हे जे इंटरसेक्शन आहे दोघांचं, एकदाच तर वजा केलं ना आपण. आता एकदा आहे. क्लिअर आहे? असा त्याचा अर्थ आहे. सो हा जो फॉर्म्युला आहे, फ्रॉम दिस वी विल गेट द आन्सर युनियन. सॉरी, आपल्याला काय पाहिजे? हे इंटरसेक्शन, आहे की नाही? हे झालं, हे पाहिजे. मग एक काम करू ना, हा मायनस वाली टर्म इकडे आली तर प्लस होईल. सो हाच फॉर्म्युला असं लिहिता येईल ना, ए इंटरसेक्शन बी. आणि ह्याची युनियन आहे त्याच्या जागी जाईल ना, हे दोघं असेच. नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी, आणि हा जो प्लस आहे हा तिकडे जाऊन काय होईल बेटा? मायनस. आणि आपल्याकडे आता हे सगळं आहे. नंबर ऑफ ए इज 35, नंबर ऑफ बी इज 20. सबट्रॅक्ट करा युनियन जे आता आपण काढले 45. किती होईल? 35 आणि 20 55 मधून 45. आता मला पाहिजे नंबर ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. बेटा जेव्हा पण असं येईल ना, व्हेन डायग्रामची हेल्प घ्या, सिनेरिओ थोडासा क्लिअर होतो. बेटा ए चा कॉम्प्लिमेंट आणि बी ह्या दोघांमध्ये काय कॉमन आहे बघ बर का. ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे ए वाला पार्ट ते यायला नको बर का, म्हणजे हा एवढा पार्ट नको. क्लिअर आहे? हा बघ ना, ए चा कॉम्प्लिमेंट ए नकोय, ए सोडून बी मध्ये काय आहे? हा एवढाच तर पार्ट आहे. गेटिंग? आता याला कसं काढणार मी? नंबर ऑफ बी मधून हे इंटरसेक्शन वजा करा. दॅट्स इट. आहे की नाही सिंपल बेटा? काय फॉर्म्युला येईल? नंबर ऑफ, बघ ना, ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कसं काढू? त्या बी नंबर ऑफ बी मधून कोणाला सबट्रॅक्ट करू? ए इंटरसेक्शन बी ला. झाला फॉर्म्युला. आहे की नाही सिंपल? नंबर ऑफ बी दे हॅव प्रोव्हाइडेड इज 20 मायनस ए इंटरसेक्शन बी. इंटरसेक्शन काय काढला आपण? 10. सो बच्चा दॅट आन्सर इज 10. व्हेरी इझी. बर, आता हा जे लास्ट आहे ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट, याला तर आपण कॅल्क्युलेट करू. स्क्रीनशॉट घे बेटा. फोर्थ मध्ये काय काढायचं मला? ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. म्हणजे मी एक छोटीशी डायग्राम काढतो बघा. हे बघ, हा सेट ए, हा सेट बी. ए हा ए, बी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे बच्चा हा बी सोडून बाकीचं सगळं. ह्यांच्यामध्ये काय कॉमन आहे? एवढाच तर पार्ट आहे. कळलं का? जसं मगाशी हा होता तसा हा, म्हणजेच ए मायनस बी वाला पार्ट. ठीक आहे ना? माझा हा पार्ट कसा निघाल बेटा मला? व्हेरी सिंपल फॉर्म्युला बेटा. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट हा पार्ट कसा निघाल? तर जो ए आहे ना गोल गोल हा ए याच्यातनं कोण वजा करा? ठीक आहे, हा इंटरसेक्शन वाला पार्ट वजा करून टाक ना. हा आहे की नाही? वजा करून टाका. हु इज नंबर ऑफ ए इज 35. इंटरसेक्शन ची व्हॅल्यू 10. 35 मधून 10 गेले 25 इज द आन्सर. घ्या स्क्रीनशॉट. बेटा लेट्स मूव ऑन टू द वर्ड प्रॉब्लेम्स. Question number 7 is, in a class of 200 students who appeared certain examination, 200 स्टुडंट्स आहेत म्हणजे युनिव्हर्सल सेट मी जर का घेतला तर नंबर ऑफ यू किंवा नंबर ऑफ एक्स मस्ट बी 200. येस ऑर नो बेटा? बरं, पूर्ण क्वेश्चन एकदा वाचा आपण. 35 स्टुडंट्स फेल्ड इन सीईटी, 40 इन नीट, 40 इन जेई. एक्झाम्स तर 3 आहे बेटा, सीईटी, नीट अँड जेई. 20 फेल्ड इन सीईटी अँड नीट. 20 जण सीईटी आणि नीट मध्ये फेल झाले बेटा. सीईटी अँड नीट. 17 फेल झाले नीट अँड जेई. नीट अँड जेई मध्ये 17. 15 इन सीईटी अँड जेई. सीईटी आणि जेई किती? 15. 5 फेल्ड इन ऑल 3 सब्जेक्ट. यांचा नादच नाही करायचा. हे तिन्ही एक्झाम मध्ये सुखी झाले.
एकदम रिलॅक्स. ठीक आहे. असा डेटा आहे. बट हाऊ मेनी स्टुडंट्स पहिला डिड नॉट फेल इन द एक्झामिनेशन, म्हणजे क्वालिटी स्टुडंट्स फेलच नाही झाले. नंतर फेल्ड इन नीट ऑर जेईई एंट्रन्स. ठीक आहे. बेटा काय करायचं अशा सम्स मध्ये, इन अ क्लास ऑफ 200 स्टुडंट्स, क्लास आहे 200 स्टुडंट्सचा. बेटा येस ऑर नो? सो कॅन आय राईट नंबर ऑफ युनिव्हर्सल सीटला एक्स म्हटलं तर 200. ऍग्री. 35 फेल्ड इन सीईटी. सीईटी एक्झाम मध्ये फेल झाले 35 आहे. तर आपण काय करू बेटा, सीईटी ला ए म्हणू. सीईटी ए म्हणू, नीटला बी म्हणू, जी ला सी म्हणू. ऍग्री. 35 झालेत फेल सीईटी मध्ये. मग नंबर सीईटी साठी ए घेतला 35. ऍग्री. नीट साठी बी घेतला आपण, सो नंबर ऑफ बी हे सगळे फेल झालेले आहेत. किती? 40. आणि 40 इन द जी. वन्स अगेन सोबतच्या नंबर ऑफ सी 40 झालं. आता कॉमन वाले 20 जण फेल झालेत सीईटी नीट मध्ये. ए बी नाही का, इंटरसेक्शन. अँड म्हणजे इंटरसेक्शन आहे की नाही, हे नेहमी लक्षात ठेव बेटा. ऑर असेल तर युनियन वापरायचं, अँड असेल तर इंटरसेक्शन वापरायचं. कॉमन सेन्स आहे ना, कॉमन आहे. सीईटी आणि नीट. ओके. सीईटी आणि नीट वरती बघ ए आणि बी म्हणजेच बच्चा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती 20 झालं. बर. 17 इन नीट अँड जी बी अँड सी. नंबर ऑफ बी अँड सी इज 17. 15 इन सीईटी अँड जी. सीईटी जी 15 ए अँड सी. क्लिअर आहे बेटा. 5 फेल्ड इन ऑल 3. तिन्हीच्या तिन्ही म्हणजे नंबर ऑफ ए पण अँड बी पण अँड सी पण असे 5 आहे. तर काढायचं काय बेटा, फर्स्ट डिड नॉट फेल इन एनी एक्झामिनेशन. कोणत्याही एक्झाम मध्ये फेल झाले नाही. आता मी म्हणू फर्स्ट नंबर ऑफ ए मध्ये नाही म्हणजे कॉम्प्लिमेंट नसणे म्हणजे कॉम्प्लिमेंट. एखादा सीट ए त्याच्यामध्ये नाही म्हणजे आपण काय घेतो कॉम्प्लिमेंट. ए मध्ये नाही, अँड बी मध्ये नाही, अँड सी मध्ये नाही. जो अँड आहे बेटा त्याला इंटरसेक्शन वापरायचा आहे की नाही. व्हेरी सिम्पल. मग याला मी डी मॉर्गन काकांचा नियम लावू आणि असं करू. नंबर ऑफ बरोबर का बेटा, कॉम्प्लिमेंट 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 काढा, इंटरसेक्शनच्या ऐवजी युनियन टाका. सोबतच्या ए युनियन बी युनियन सी ब्रॅकेट्स कॉम्प्लिमेंट. डी मॉर्गन काकांचा नियम. क्लिअर आहे. बर आता याला असं लिहू बघ बर का, एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट, एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, युनिव्हर्सल मधून तो सेटचे एलिमेंट वजा करा. नाही का आलं. हे बघ बेटा, हा युनिव्हर्सल सेट एक्स, हा एखादा सेट ए, मी मग शिकवलं का नाही. हा ए सोडून बाकीचं सगळं शेडेड आहे ना बच्चा, आहे की नाही. मग नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ ए कॉम्प्लिमेंट इज नंबर ऑफ एक्स. आता बघ ना, ए युनियन बी युनियन सी चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, नंबर ऑफ एक्स मधून हा ए च्या ऐवजी ए युनियन बी युनियन सी वजा करा. क्लिअर आहे. सो नंबर ऑफ एक्स मधून कोणाला वजा करायचं बेटा, नंबर ऑफ ए युनियन बी युनियन सी. आर यू एग्री. नंबर ऑफ एक्स आहे का, येस सर. नंबर ऑफ ए युनियन बी युनियन सी आहे का, नो सर. आपल्याकडे इंटरसेक्शन आहे. मग काय करूया, आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे ना स्टँडर्ड, तो वापरू आपण. ठीक आहे. विच इज इक्वल टू नंबर ऑफ एक्स मायनस हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला बेटा आपल्याकडे नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी प्लस नंबर ऑफ सी मायनस 3 इंटरसेक्शन्स नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस नंबर ऑफ बी इंटरसेक्शन सी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन सी आणि शेवटी ऍड करायचं तिघांचा कॉमन पार्ट. बेटा आर यू अंडरस्टँडिंग. बर. मग आता एकदा स्क्रीनशॉट घ्या. एक काम करू, मी इथे ऍडजस्टमेंट करतो. ओके. विच विल बी इक्वल टू, ठीक आहे ना, दिस इज इक्वल टू, चला नंबर ऑफ एक्स काय रे बच्चा 200 मायनस त्या ब्रॅकेट मध्ये नंबर ऑफ ए 35 प्लस नंबर ऑफ बी इज 40.
plus number of C is 40 minus number of A intersection B is 20 minus number of B intersection C 17 minus number of A intersection C is 15 plus तिघांचं 5. चलो सो बच्चा व्हाट विल बी दिस आंसर 200 मायनस आता ब्रॅकेट मध्ये बघ 35 आणि 40 झाले 75 आणि 40 झाले 115 115 आणि हे 5 120 मधून 20 गेले 100 100 मधून हे दोघांचे एडिशन 32 गेले किती राहिले 68. So beta at the end that answer will be 132. Clear आहे? So first answer we have calculated किती आले 132 जे कोणत्याही एक्झाम मध्ये फेल झाले नाही. गॅस सेकंड काय म्हणतो बेटा फेल्ड इन नीट ऑर जी. फेल्ड इन नीट ऑर जी बेटा ऑर आला म्हणजे आता काय करशील युनियन. आता हा जो सेकंड आहे नंबर ऑफ नीटला काय बोलू आपण बी ऑर म्हणजे युनियन जेई म्हणजे त्याला सी बोलतो आपण. हा एकदम बेसिक फॉर्म्युला बेटा वी नो नंबर ऑफ बी प्लस नंबर ऑफ सी मधून नंबर ऑफ बी इंटरसेक्शन सी सबट्रॅक्ट करा. चलो नंबर ऑफ बी 40 प्लस नंबर ऑफ सी 40 नंबर ऑफ बी इंटरसेक्शन सी वी नो 17. ओके सो 40 आणि 40 80 80 मधून गेले 17 63. डन. या स्क्रीनशॉट. बेटा क्वेश्चन नंबर 8 इज फ्रॉम अमंगस्ट 2000 इंडिव्हिज्युअल्स ऑफ अ टाउन. एका टाउन मध्ये किती इंडिव्हिज्युअल्स आहेत बेटा 2000. 70% रीड मराठी न्यूजपेपर्स. 70% लोक मराठी वाचतात. 50% रीड इंग्लिश न्यूजपेपर्स. सो बेटा 50% अर्धे लोक इंग्लिश वाचतात. अँड 32.5% रीड बोथ मराठी आणि इंग्लिश न्यूजपेपर्स. अच्छा कॉमन जे आहेत ते 32.5 आहे. फाइंड नंबर ऑफ द इंडिव्हिज्युअल्स हु रीड. पहिला सांगतायत ऍटलिस्ट वन ऑफ द न्यूजपेपर्स. दुसरा म्हणतायत नायदर मराठी नॉर इंग्लिश. तिसरा म्हणतायत ओनली वन ऑफ दोज. चला पहिलं सोडू आपण ऍटलिस्ट वन. बेटा ऍटलिस्ट वन म्हणजे काय आयदर मराठी और इंग्लिश है की नाही. आयदर मराठी और इंग्लिश. बरं आता एक काम करू आपण इथं आपल्याला काय काय दिलं ते एकदा मला मांडावं लागेल. 2000 इंडिव्हिज्युअल्स आहेत तर युनिव्हर्सल सेट यू किंवा आपण युजली एक्स ने लिहितो. तर बेटा ते झालं 2000. 70% मराठी वाचतात. मराठीला यम म्हणू आपण. बऱ्याच्या खाली तो नंबर ऑफ मराठी 70%. ओके म्हणजे कॅन आय से 70/100 ऑफ 2000 आहे की नाही. 2000 चे 70%. सो बेटा हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले. सो कॅन आय राईट आन्सर आहे 1400. 50% इंग्लिश वाचतात. सो नंबर ऑफ इंग्लिश 50% म्हणजे अर्धे. येस ऑर नो. आन्सर इज 1000. बर कॉमन वाले. सो नंबर ऑफ मराठी कॉमन म्हणजे काय बेटा इंटरसेक्शन इंग्लिश हे आहेत 32.5. ओके इंटू 2000 जर का केलं किती होईल आन्सर. हे 2 शून्य गेले आणि हे 2 शून्य गेले. हा शून्य गायब करून 350 चे डबल 650. क्लिअर आहे. ओके फाईन नंबर ऍटलिस्ट वन. बच्चा ऍटलिस्ट वन म्हणजेच बघ बरं काय जे फर्स्ट आहे नंबर ऑफ मराठी. ऑरला मी काय शिकवलं बेटा युनियन. ऑर असेल तर युनियन अँड असेल तर इंटरसेक्शन. व्हेरी इझी. यम ऑर ई काय फॉर्म्युला लिहिणार नंबर ऑफ यम मध्ये नंबर ऑफ ई ऍड करायचं आणि ते इंटरसेक्शन एकदा वजा करायचं. यम इंटरसेक्शन ई. गेटिंग ना बेटा. आता नंबर ऑफ यम किती आहे
1400. नंबर ऑफ ई किती आहे 1000. मधून इंटरसेक्शन 650. वडील आन्सर बेटा 1400 मध्ये 1000 2400. 2400 मधून गेले 650. 24 मधून 600 गेले 1800. दॅट मीन्स 1750 आहे की नाही बेटा. व्हेरी इझी. 1750 लोक 2000 पैकी कमीत कमी एक पेपर कोयना वाचतात. घ्या स्क्रीनशॉट. बेटा आय हॅव रिटन एव्हरीथिंग. नंबर ऑफ एक्स इज 2000, नंबर ऑफ एम 1400, नंबर ऑफ ई 1000, नंबर ऑफ एम इंटरसेक्शन ई कॉमन 650. हे आन्सर आपण काढलं 1750. सेकंड मध्ये नायदर मराठी नॉर इंग्लिश. म्हणजेच बेटा मला कोणता नंबर पाहिजे. मराठी नाही म्हणजे एम डॅश, नॉर इंग्लिश पण नाही, और नाही अँड लावायचा. हा पण नाही आणि तो पण नाही. अँड म्हणजे इंटरसेक्शन. क्लिअर आहे. ओके. डी मॉर्गन काकांचा नियम लावा. कॅन आय राईट नंबर ऑफ एम डॅशचा एम करा, इंटरसेक्शनचा युनियन करा, ई डॅशचा ई करा, ब्रॅकेटचा डॅश करा. व्हेरी इझी. मग एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय बेटा. युनिव्हर्सल मधून त्या सेटचा नंबर वजा करा. युनिव्हर्सल मधून त्या सेटचा नंबर वजा करा. क्लिअर आहे बेटा. आय रिपीट दिस कॉन्सेप्ट. एका डब्यात 10 लाडू आहेत. तुम्ही 2 साईडला काढून घेतले, उरणार 8 आहे. म्हणजे एखादा सेट आहे ज्यात 2 आहे. त्या डब्यातला एक सेट असा घे ए ज्यामध्ये 2 लाडू आहे. मग ते सोडून किती उरले 8. क्लिअर आहे इन दिस वे. सो नंबर ऑफ एक्स किती आहे बेटा 2000. ज्याच्यामधून युनियन ठीक आहे 1750. झालं आन्सर. किती उरले 250. घ्या स्क्रीनशॉट. आता ओनली वन ऑफ द न्यूज पेपर्स पाहिजे आपल्याला. ओनली वन ऑफ द न्यूज पेपर्स. म्हणजे एकदा स्क्रीनशॉट घेतो का बेटा. घे बेटा. दिस थर्ड इज व्हेरी इंटरेस्टिंग. ओनली वन ऑफ द न्यूज पेपर्स. ओनली वन म्हणजे काय. मराठी वाचला तर इंग्लिश नाही आणि इंग्लिश वाचला तर मराठी नाही. आर यू गेटिंग. ओनली वन म्हणजे काय. आता बघा नीट लक्ष द्या. म्हणजे मराठी अँड मी असं एक्सप्लेन करतो तुझ्यासाठी. बघ तर थर्डचा अर्थ असा बेटा. मराठी वाचला तर इंग्लिश नाही. सो मराठी अँड नॉट इंग्लिश हा एक ऑप्शन झाला बेटा. मराठी वाचलं तर इंग्लिश नाही वाचायचं. और इंग्लिश जर वाचला तर मराठी नाही वाचायचं. अँड नॉट मराठी. क्लिअर बच्चा. व्हेरी इझी. मराठी अँड नॉट इंग्लिश किंवा इंग्लिश अँड नॉट मराठी. ओके. सो नंबर ऑफ बघ यम मी काय शिकवलंय. अँड म्हणजे इंटरसेक्शन. अँड नॉट इंग्लिश म्हणजे काय रे बच्चा ई डॅश. ठीक आहे. और म्हणजे काय रे बेटा युनियन. नंबर ऑफ कोणाचा इंग्लिश अँड नॉट मराठी. हे समजून घ्या प्लीज. अँड म्हणजे इंटरसेक्शन, और म्हणजे युनियन. झालं. मला हे काढायचंय. आता हे कसं काढणार आहे बेटा मी. बघ नंबर ऑफ यम इंटरसेक्शन ई कॉम्प्लिमेंट. मी तुझ्यासाठी एक डायग्राम काढू. हे इथं काढतो बेटा. ओके पुसतो. हा बघ लक्ष दे. यम हा एक्स बघा यम हा इंग्लिशचा. ठीक आहे. आता बघा मराठी परंतु इंग्लिश नव्हे म्हणजे काय रे प्युअर मराठी. कळलं का. हा एवढा सेक्शन आहे यात हे नको यायला. म्हणजे कसं काढणार. नंबर ऑफ मराठी मधून इंटरसेक्शन वजा करा. नंबर ऑफ मराठी मधून काय वजा करशील इंटरसेक्शन. झालं बरं का. आता युनियन करायचंय. बेटा हे झालं फर्स्ट. आता हे जे युनियन आहे और ऍड करा ना मी. म्हणजे बघ ना दिस ऑप्शन और दिस ऑप्शन. ओके ऍड करणार मी. आता मला पाहिजे नंबर ऑफ इंग्लिश अँड एम डॅश म्हणजे काय रे बेटा प्युअर इंग्लिश. आता हे कसं निघणार मला. नंबर ऑफ इंग्लिश मधून इंटरसेक्शन वजा करा. नंबर ऑफ इंग्लिश मधून दोघांचं इंटरसेक्शन वजा करा.
वी आर डन. नंबर ऑफ मराठी आहे बेटा 1400 मायनस इंटरसेक्शन आहे दोघांचं 650 अधिक नंबर ऑफ इंग्लिश आहे बेटा 1000 परत एकदा ते इंटरसेक्शन 650 वजा करा. दिस इज अवर आन्सर. 1400 मध्ये 1000 2400 650 650 निगेटिव्ह झाले 1300 2400 मधून 1300 गेले 1100 गेटिंग. सो बच्चा दिस इज द फायनल आन्सर. स्क्रीनशॉट घ्या बेटा. क्वेश्चन नंबर 9 is saying in a hostel 25 students take tea. 25 विद्यार्थी चहा घेतात. 20 students take coffee. 20 जण कॉफी घेतात. 15 students take milk. 15 जण दूध घेतात. 10 students take both tea and coffee. 8 take both milk and coffee. None of them takes tea and milk both. Everyone takes at least one beverage. Find total number of students. मस्त क्वेश्चन आहे बेटा. एका हॉस्टेलमध्ये ना टोटल नंबर दिलेलाच नाही तर टोटल नंबर आपल्याला आता काढायचा आहे. नंबर ऑफ युनिव्हर्सल सेट नेहमी दिलेला असायचा तर ह्या क्वेश्चन मध्ये नाहीये आपल्याला तो काढायचा आहे. 25 जण टी घेतात. मग काम करू मी असं म्हणू बर आपण टीला ए म्हणू. त्यानंतर कॉफीला बी म्हणू आणि जे मिल्क घेतात त्यांना सी म्हणू आपण. ठीक आहे. सो बच्चा 25 जण घेतात चहा. मग आता मी असं म्हणू की नंबर ऑफ ए चहालाही बोललो ना आपण 25. 20 जण कॉफी घेतात. सो नंबर ऑफ बी इज 20. 15 जण दूध घेतात. सो नंबर ऑफ दॅट सी इज 15. 10 स्टुडंट्स टेक बोथ टी अँड कॉफी. 10 जण टी आणि कॉफी घेत आहेत. सो नंबर ऑफ टी आणि कॉफी म्हणजेच ए अँड बी. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉमन किती बेटा 10. 8 टेक बोथ मिल्क अँड कॉफी. मिल्क आणि कॉफी म्हणजे बी इंटरसेक्शन सी 8. सो नंबर ऑफ ओके पुढे नन ऑफ देम टेक टी अँड मिल्क बोथ. त्याच्यातला कोणीही दूध आणि चहा सोबत घेत नाही. सो नंबर ऑफ नन ऑफ देम टेक टी आणि मिल्क. टी आणि मिल्क म्हणजे ए अँड सी. काहीच कॉमन नाहीये म्हणजे 0. बेटा जर ए आणि सी मध्ये काही कॉमन नाहीये ऑब्विसली त्यांच्या कंबाईंड मध्ये सुद्धा काही कॉमन येणारच नाहीये. नाही का आलं ते बघ बेटा नीट आहे का. हे बघा ए हा बी आणि हा सी एक्स मध्ये. आता मला सांग ए आणि सी यांचं कॉमन पार्ट एवढा आहे ना एवढा. ह्याच्यामध्ये जर का काहीच कॉमन नाहीये याचा अर्थ काय झाला. हा जो मधला सेक्शन आहे तिघांचा कंबाईन वाला टिंब तिथं काहीच कॉमन नाही येणार ना कारण या दोघांमध्येच काही कॉमन नाही. विच मीन्स बच्चा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी चा आन्सर 0. हा झाला कॉमन सेन्स. अँड एव्हरीवन टेक्स ऍटलिस्ट वन बिव्हरेज. प्रत्येक जण बेटा कमीत कमी एक काहीतरी घेतो. याच्यावरूनच मला टोटल नंबर निघणार आहे. आलं लक्षात. म्हणजेच मला काढायचंय नंबर ऑफ ए युनियन बी युनियन सी. म्हणजे एकतर ए किंवा बी किंवा सी तिन्ही घ्यायला घेऊ द्या. घेत नाही येतो भाग वेगळा पण ऍटलिस्ट वन याने मला हा नंबर निघणार आहे. अलग लक्षात. मग हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ना. नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी प्लस नंबर ऑफ सी. नंतर तिघांची इंटरसेक्शन म्युच्युअली दोघांची वजा करा. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस नंबर ऑफ बी इंटरसेक्शन सी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन सी आणि नंतर तिघांचा हा कंबाईन पार्ट ऍड करायचा फॉर्म्युल्यात. सो प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. क्लिअर आहे. हे सगळं आहे का आपल्याकडे बघा आता. नंबर ऑफ ए 25 नंबर ऑफ बी 20 प्लस नंबर ऑफ सी 15 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी 10 मायनस नंबर ऑफ बी इंटरसेक्शन सी इज 8 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन सी 0 प्लस करा. परंतु ही पण आन्सर 0 आहे कारण कॉमन काही येणारच नाही. बघ ना ए आणि सी मध्ये जर का काही कॉमन नाहीये
तर ह्या पोर्शन मध्ये काही येतच नाहीये ना, तोही पोर्शन 0. झाला आन्सर बेटा. 25 आणि 20 किती झाले? 45 आणि 15 60 मधून 10 गेले 50 मधून 8 गेले 42. So total number of students are 42. या स्क्रीनशॉट. अंडरस्टूड? क्लियर है बच्चा?